घेण्यासारखी मी तुम्हाला आधी निकाल सांगतो आणि त्यानंतर आपण या सगळ्या गोष्टीचं विश्लेषण करूयात. गंगापूर नगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रदीप भैया पाटील यांचा पराभव झालेला आहे. तिथे संजय जाधव राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निवडून आलेले आहेत. कन्नडमध्ये इंटरेस्टिंगली शिवसेना आणि भाजपला हरवून काँग्रेस तिथे निवडून आलेली आहे. शेख फरीद नावाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तिथे निवडून आलेले आहेत. सगळ्यात इंटरेस्टिंगली लढत मला खुलताबादची वाटते, कारण तिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झालेली होती आणि तिथे काँग्रेसचे आमिर पटेल निवडून आलेले आहेत. भाजपच्या उमेदवाराचा तिथे पराभव झालेला आहे. वैजापूरमध्ये दिनेश परदेशी यांचा विजय झालेला आहे, जे भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांचे भाऊ संजय बोरनारे यांचा पराभव केलेला आहे. आणि केवळ पराभव केलेला नाही सोनन, 6 ते 6.5 मतांची लीड ही परदेशी यांनी घेतलेली होती. त्यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवलेला आहे. पैठणमध्ये जिथे मी गेलेलो होतो, विद्या कौसानकर शिवसेना शिंदे गटाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तिथे जिंकलेले आहेत. मला त्याची कल्पना होती की ग्राउंड लेवलला काय सिच्युएशन होती. अब्दुल सत्तारांनी त्यांचा गड राखलेला आहे. सिल्लोडमध्ये त्यांचे चिरंजीव अब्दुल समीर हे निवडून आलेले आहेत. आणि फुलंब्रीमध्ये जिथे भारतीय जनता पार्टीने शिवसेना शिंदे गटाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार फोडलेला होता, तिथे शिवसेनाही राहिली आणि भाजपही राहिली. शिवसेना युबीटीचा उमेदवार तिथे राजेंद्र ठोंबरे नावाचे नगराध्यक्ष पदाचे निवडून आलेले आहेत. त्यामुळं लक्षात घेण्यासारखा मुद्दा काय आहे की वैजापूर वगळता भारतीय जनता पार्टीला संभाजीनगरमध्ये कुठेही यश मिळवता आलेलं नाहीये. आता 2 गोष्टींमध्ये आम्हाला चर्चा करायची की जिथे देवेंद्र फडणवीस यांची सभा झालेली होती खुलताबादमध्ये, तिथे बाजूला भारतीय जनता पार्टीचा पराभव झाला. खुलताबादमध्ये भारतीय जनता पार्टीचा पराभव झाला. फुलंब्रीमध्ये भारतीय जनता पार्टीचा पराभव झाला. गंगापूरमध्ये पराभव झाला. प्रशांत बम यांची जी त्यांची काय म्हणतो आपण राजकीय प्रतिष्ठा ही स्टेकवर होती. कशासाठी? गंगापूरसाठी. कारण त्यांचा विधानसभेला जो विजय झालेला आहे तो 5,000 मतांनी झालेला होता. त्यामुळे खुलताबाद आणि गंगापूरमध्ये प्रशांत बम यांनी ग्रामीण तालुक्यातले सगळे कार्यकर्ते सोबत आणून शहरामध्ये ताकद लावलेली होती. कारण त्यांच्या विरोधामध्ये कोण होतं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू आमदार सतीश चव्हाण यांनी पॅनल गंगापूरमध्ये उतरवलेलं होतं आणि अर्थातच त्यांचा पॅनल इथे जिंकलेला आहे. त्यामुळे गंगापूरमध्ये भारतीय जनता पार्टीचा पराभव नाही प्रशांत बम यांच्यासाठी मोठा धक्का आहे. कन्नडमध्ये शिवसेनेच्या आमदार आहेत संजना जाधव, तर त्यांनी सुद्धा ताकद तिथे लावलेली होती. भारतीय जनता पार्टी होती सुद्धा आणि संतोष कोले यांच्या पत्नी सुद्धा राष्ट्रवादीकडून तिथे निवडणुकीच्या रिंगणात होत्या. पण या सगळ्यांना बाजूला सारून तिथे काँग्रेसने विजय मिळवलेला आहे. खुलताबादचा निकाल माझ्यासाठी थोडा अनाकलनीय आहे, कारण काँग्रेसची ताकद ही जिल्ह्यामध्ये मोजक्या ठिकाणी, पण आज ज्यावेळेला आपण निकाल वाचतोय तर कन्नड आणि खुलताबादमध्ये काँग्रेसच्या 2 ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जिंकलेले आहेत. वैजापूरमध्ये दिनेश परदेशी जिंकलेले आहेत. विद्या कौसानकर पैठणची जागा ही मी ज्यावेळेला पैठणमध्ये गेलो तर तिथेच मला जाणवत होतं की लोकांमध्ये संदीपान भुमरे आणि त्यांचे पुत्र आमदार विलास भुमरे यांनी त्यांचा गड राखलेला आहे आणि लोकांमध्ये ते बोलताना सुद्धा जाणवत होतं. त्यांनी लोकांची कामं केलेली आहेत. रस्ते असेल, ड्रेनेज असतील किंवा इतर छोटे मोठे जे प्रश्न असतील. पूर ज्यावेळेला पैठणमध्ये आलेला होता त्या गोदावरीचा, तर तोही मुद्दा या निवडणुकीमध्ये चर्चेला होता आणि भुमरेंनी त्या लोकांना कशा पद्धतीने नुकसान भरपाई देता येईल याबाबत सुद्धा पत्रव्यवहार केलेला होता. त्यामुळं इथे दत्ता गोरडे जे शिवसेना युबीटीचे उपजिल्हा प्रमुख आहेत, त्यांच्या पत्नीचा पराभव झालेला आहे. तो युबीटीसाठी अत्यंत एक प्रकारे ती सीट अशी मानली जात होती की जिथे शिवसेना युबीटी जिंकू शकेल, पण तसं काही झालेलं आपल्याला पाहायला मिळत नाहीये. सिल्लोडमध्ये अर्थातच अब्दुल सत्तार यांची एक हाती अनेक वर्षांचं वर्चस्व आहे. नगरपालिकेमध्ये त्यांनी त्यांच्या मुलाला नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत निवडून सुद्धा आणलेला आहे. सिल्लोडमध्ये सुद्धा आम्ही गेलेलो होतो, तिथे भारतीय जनता पार्टीचा उमेदवार होता आणि आम्ही ज्या वेळेला त्यांना विचारलं की ते भारतीय जनता पार्टीने उमेदवार उतरवलेला आहे, काय कुटुंब आहे, तर ते अशी पण चर्चा होती की जालना आणि भोकरदन मधून सिल्लोडमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला रसद पुरवली जाते, काय बळ दिलं जात आहे का. पण सत्तारांनी सगळ्या चर्चा खोडून काढलेल्या होत्या आणि त्यांनी असं सांगितलं होतं की कुणीही माझ्या समोर येऊ द्या, ही निवडणूक मी जिंकेन, आणि त्या पद्धतीने निकाल हा समोर आलेला आहे. पण मला इंटरेस्टिंगली शिवसेना युबीटीच्या आणि काँग्रेसच्या राजकारणाबद्दल तुझी कॉमेंट घ्यायची आहे की फुलंब्रीमध्ये भाजपने फोडाफोडी करून सुद्धा भाजपला तिथे यश मिळालेलं नाहीये. तिथे शिवसेना युबीटीचे राजेंद्र ठोंबरे हे जिंकलेले आहेत. काँग्रेसच्या सीटा वाढणं आणि शिवसेना युबीटीची संभाजीनगरमध्ये ताकद कमी होणं यामागची तुला काय कारण दिसतात त्याच्यामध्ये? संभाजीनगर जिल्हा बघितलं तर तिथं मोठ्या प्रमाणावरती मुस्लिम मतं आहेत. ती मतं सध्या जर बघितलं आपण काँग्रेसला तिथे त्यांचे उमेदवार आमिर पटेल हे स्वतः निवडून आले. काँग्रेसनं त्या पद्धतीनं जिथे मुस्लिम मतदार जास्त आहेत तिथे त्यांनी मुस्लिम उमेदवारच दिला आणि त्या पद्धतीने त्यांनी ती खुलताबादची जागा जिंकून आणलेली आहे. आणि दुसरा विजय जर बघितला आपण तर फुलंब्रीमध्ये आहे, कन्नडमध्ये शेख फरीद दुसरा उमेदवार.
त्याच पद्धतीनं काँग्रेसला त्यांचे जे पहिल्यापासूनच मुस्लिम मतदार आहेत, मुस्लिम मतदारांना कधीही आता जे ज्या पद्धतीनं प्रचार होतोय हिंदुत्ववादाचा, हो. तो नरेटिव्ह शिंदेची शिवसेना असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल, हो. त्या नरेटिव्हला मुस्लिम मतदार कधीही जुमानत नाही, हो. हे या निकालातून स्पष्ट पद्धतीने हो. दिसत आहे. हो. आता आपण संभाजीनगर बद्दल बोललो, आपल्याला जालन्याबद्दल चर्चा करायची, कारण जालन्यामध्ये सगळ्यात इंटरेस्टिंग फाईट जी जिथं होती ती होती भोकरदन भोकरदन. नगरपालिका निवडणूक. आम्ही माजी भोकरदनमध्ये केंद्रीय मंत्री अं,